हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता हे 2 बटाटे मी घेतलेले आहेत. 2 बटाट्यांपासून आपल्याला डब्यासाठी अशी छान रेसिपी बनवायची मैत्रिणींनो. तर कशी बनवणार आहे, कोणत्या पद्धतीने बनवणार आहे ती नक्कीच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. मध्ये जरा पण स्किप करू नका. आणि व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. तर पाहू शकता अशा आपल्याला बटाट्याची ही वरची साल सर्व काढून घ्यायची. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि चटपटीत अशी रेसिपी आहे ही. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तर पाहू शकता दोन्ही बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बाउलमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले होते मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला ह्या बटाट्याचे असे काप करायचे आहेत बघा, गोल चकल्या. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. बघा मी कसे करते. एकदम पातळ पण नाही करायचं आणि लई जाड पण नाही करायचे. मीडियम साईजचे असे पातळ चकल्या करून घ्यायच्यात आपल्याला. मैत्रिणींनो बटाट्याचे भरपूर प्रकार आहे. कोणी पातळ रस्सा करतं, कुणी अशी उकडून भाजी बनवतं किंवा अशा बारीक बारीक फोडी करून त्याची भाजी बनवतं. पण तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना खूप टेस्टी होती आणि इतकी सगळ्यांना आवडण अशी ही रेसिपी आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही ह्या रेसिपीला. अगदी 5 मिनिटात ही रेसिपी होऊन जाते. पाहू शकता तुम्ही. आणि अशी कधी रेसिपी तुम्ही बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर पाहू शकता एक बटाटा मी तुम्हाला चिरून दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या पण बटाट्याचे काप करून घ्यायचे बघा, गोल चकल्या ह्या. आणि एवढीच जाडी ठेवायची, एकदम पातळ पण नाही करायचं. ह्या पण बटाटा आपण तसंच कापून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तसाच बटाटा तो पण मी कापून घेतलेला आहे. तर आपल्याला बटाटा हे पाण्यामध्ये टाकायचा आहे मैत्रिणींनो. आणि स्वच्छ 2 पाण्याने हे बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हे साईडला ठेवून आपण गॅस वळूया. इथे गॅस पेटवून घेते मी आता. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आपल्याला. पाहू शकता मैत्रिणींनो कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. मी इथे 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहे मी. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. 1 चमचा जिरं टाकून घेणार आहे मी. जिरं छान फुलल्याच्या नंतर मैत्रिणींनो त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर बटाट्याचे काप ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. सर्व काप मी टाकून देते आणि ही भाजी छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता आपल्याला किती छान दिसतात हे चकल्या. पाहू शकता तुम्ही. खायला पण तेवढ्याच मैत्रिणींनो टेस्टी आहेत. एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही. त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकायचे आहेत. बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा मी टाकलाय. त्यानंतर किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकून घेते. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि आपल्याला कांदा मसाला टाकायचा 1 चमचा. पाहू शकता
तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। आता हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत, छान वर खाली करून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने। छान मिक्स करून झालेलं आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची। तुम्ही भातासोबत डाळ भात केला की तोंडी लावायला ही भाजी एकदम टेस्टी आणि खायला खूप छान लागते। तर छान मिक्स करून झालेले आपलं। आणि झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही। त्यानंतर आपल्याला काय करायचं, 1-2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच ही भाजी होऊन द्यायची। ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही बिलकुल। 2 मिनटाच्या नंतर आपल्याला परत झाकण खोलून पाहायचे आणि भाजी वर खाली छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता अशा पद्धतीने। परत 1 मिनिट झाकण ठेवून घेऊया। 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची। तर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आता भाजीवर। भरपूर सारी कोथिंबीर मी बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता एवढी छान लागते ना मैत्रिणींनो ही रेसिपी, खायला खूप टेस्टी लागते। अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा। तर छान मिक्स करून झालेले आहे मैत्रिणींनो। 1 मिनिट झाकण ठेवून घेऊया परत आपण। 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आपल्याला। तर पाहू शकता मैत्रिणींनो, मस्त आपली बटाट्याच्या चकल्याची ही रेसिपी झालेली आहे। चकल्या म्हणा किंवा चिप्स म्हणा, गोल चकल्या ह्या बटाट्याच्या खूप छान होतात। पाहू शकता बटाटा पण मस्त शिजलेला आहे आपला। तर मैत्रिणींनो, ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। छान छान कमेंट करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत जा आणि तुमचा सपोर्ट मला हमेशा राहू दे मैत्रिणींनो। खूप छान वाटतं तुम्ही रेसिपी माझी पाहताय तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन आणि परत